नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसादाबद्दल डॉक्टर संजय मोहिते सर आपले अत्यंत आभारी आहेत आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या या प्रेमाखातीर आणि प्रेमापोटी आपण त्यांच्या मागणीनुसार आज नवीन वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून घेऊन येत आहोत, ज्याचं नाव आहे लास्ट मिनिट रिव्हिजन। आता या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आपण आज स्पेशली 10th स्टँडर्ड मधले सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या प्रकरणातील विशेषतः ग्रॅव्हिटेशन, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि हीट या चॅप्टर्स मधली कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स आणि त्याचे आयडियल आन्सर्स इथे पाहणार आहोत। विद्यार्थ्यांना इथे नम्र विनंती आहे की या ठिकाणी आपण जी आयडियल आन्सर्स दिलेली आहेत, आदर्श उत्तरे ज्याला आपण म्हणतो, ही अंतिम आदर्श उत्तरे नसून यासारखी संभाव्य अनेक उत्तरे असू शकतात। तर आपल्याला योग्य तो विवेक वापरून आपलं उत्तर कोणती आदर्श आहेत यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने आपल्या उत्तराची तयारी करावी। मूळ उद्देश आपल्या चॅनलचा हा आहे की विद्यार्थ्यांना संकल्पना कळावी आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयडियल आन्सर्स कसे लिहिले जावेत आणि विज्ञान यासारख्या विषयामध्ये गोडी निर्माण होऊन जास्तीत जास्त गुण कसे मिळावेत यासाठी आपला हा प्रयत्न आहे। पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत आणि धन्यवाद करून आपण आपल्या पुढच्या विषयाला सुरुवात करूया। चला तर बघूया आपल्याकडे समोर क्वेश्चन काय आहे। The question is select proper alternative and write the alphabet for it। हा विद्यार्थी मित्रांनो कॉमनली विचारला जाणारा सायन्स मधला प्रश्न आहे। हा MCQ या नावाने देखील ओळखला जातो। यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स असतात आणि त्यातील योग्य ऑप्शन्स आपल्याला काय करायचे आहे, निवडायचे आहे। तर इथे बऱ्याच वेळेला विद्यार्थी पूर्ण फिल इन द ब्लँक्स लिहितात, तसं न लिहिता आपल्याला काय करायचे, जसं आता इथे क्वेश्चन 1 आहे, याचा आपण आयडियल आन्सर लिहून दाखवणार आहोत। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲल्युमिनियम इज 283, सो इट्स ॲटॉमिक नंबर इज। याचा ॲटॉमिक नंबर काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे। सो आपल्याकडे एकूण टोटल 4 ऑप्शन्स इकडे दिलेले आहेत। सो आपल्याला इथे आन्सर्स ज्या वेळेला आन्सर शीट मध्ये लिहिणार आहोत, तर माझ्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन 1 सब क्वेश्चन काय जो असेल तो आणि त्या सब क्वेश्चनचं माझ्या ह्या क्वेश्चन साठीचं आन्सर। सो आपण फोकस करूया की ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिलेलं आहे आणि ते आहे 283। सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि ॲटॉमिक नंबर। सो व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर? सो ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट the number of electrons, म्हणजे एकूण इलेक्ट्रॉनची संख्या। सो इथे इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याकडे 2 + 8 + 3 which is 10 + 3 is equal to 13, therefore its atomic number is 13। सो 13 माझ्याकडे ऑप्शन काय आहे, सी। सो माझ्या उत्तर लिहित असताना केवळ आणि केवळ माझ्या मॉडेल आन्सर मध्ये किंवा जी आन्सर शीट लिहिणार आहे मी SSC बोर्डची, त्यामध्ये मी क्वेश्चन 1 आणि माझा 1A मधला हा क्वेश्चन नंबर 1 आहे आणि त्याचा ऑप्शन हा माझा काय आहे, सी। ओव्हर रायटिंग चालत नाही, या गोष्टीची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे। त्यामुळे कोणताही MCQ लिहिताना आपलं उत्तर पक्क खात्रीचं असेल तरच ते लिहायचं आहे। सो या क्वेश्चन साठी आपल्याकडे आन्सर आहे, दॅट इज आन्सर ऑप्शन सी अँड दॅट इज 13। चला तर आपण सेकंड क्वेश्चन कडे येऊया। सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी। हा चॅप्टर 1 वरचा ग्रॅव्हिटेशन वरचा हा प्रश्न आहे। A mgh, B 1/2 mv², इथे आपल्याला काही लेटर्स लिहिताना mv² आहे आणि C इज इक्वल टू gmm भागिले r भागिले h आहे आणि D इज इक्वल टू 2g आहे।
सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण 9th स्टँडर्ड मध्ये जी बघितली आहे त्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh आहे. आणि आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ज्या वेळेला आपण म्हणतो तर त्यावेळेला हा अर्थचा असलेला सेंटर आणि एखादा ऑब्जेक्ट अबोव द सरफेस ऑफ द अर्थ आणि ज्या वेळेला तो रोटेट होतो ऑर्बिट मध्ये स्पेस मध्ये रोटेट होतो अराउंड अर्थ असेल किंवा सॅटेलाइट पॅटर्न मध्ये असेल तर त्याच्यासाठी असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे G capital M small m R plus h where G is called universal gravitation, M is the mass of the earth, हा M म्हणजे हा आपला असलेला ऑब्जेक्ट त्याचा मास, R is the radius of the earth which is constant आणि h म्हणजे कोणत्या हाईट वर आहे. जेव्हा तो आपण h is equal to on the surface of earth पकडतो तेव्हा ऑप्शन माझा येईल. परंतु आपल्याला हा क्वेश्चन 10th स्टँडर्ड मध्ये ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरशी रिलेटेड विचारला आहे. सो माझा ऑप्शन या आन्सर साठी ऑप्शन काय असेल सी. सो करेक्ट आन्सर इज सी, that is Gmm/r plus h. So formula of gravitational potential energy is Gmm/r plus h. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. ड्युरिंग केमिकल रिएक्शन डॅश रिमेन कॉन्स्टंट हा आपला तिसरा प्रकरण जे आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन यावर आधारित असलेला प्रश्न आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे लॉज बघितलेले आहेत 9th स्टँडर्ड मध्ये की व्हेनेवर द केमिकल रिएक्शन टेक प्लेस कोणतीही केमिकल रिएक्शन ज्या वेळेला होते त्यावेळेला आपल्याला लॉ ऑफ कॉन्स्टंट मास असा आपण एक लॉ पाहिला आहे. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शनचा लॉ पाहिलेला आहे. आणि whenever in a chemical reaction take place the atoms are also means we can say the molecules are taking part in chemical reaction. तर या प्रश्नासाठी काय ऑप्शन्स आपल्याकडे आहे नंबर ऑफ atoms, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ कंपाउंड्स अँड नंबर ऑफ रिएक्टंट. तर या केमिकल रिएक्शन मध्ये करेक्ट आन्सर काय आहे की नंबर ऑफ रिएक्टंट हे कोणतीही जेव्हा रिएक्शन होते तर रिएक्टंट हे फिक्स असत नाही कारण की कोणकोणते पदार्थ वापरलेले आहेत त्यानुसार म्हणजे रिएक्टंट चेंज होणार आहे त्यामुळे ते कॉन्स्टंट राहत नाही. आणि कंपाऊंड रिएक्टंट चेंज झाल्यामुळे कंपाऊंड बदलत असतात त्यामुळे कंपाऊंड त्याच्यात राहू शकत नाही. आणि इलेक्ट्रॉन्स हे सुद्धा कॉन्स्टंट राहत नाहीत कारण की ज्या वेळेला केमिकल रिएक्शन होते द एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस सो इट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे हे कॉन्स्टंट राहत नाही, इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट राहत नाही, कंपाऊंड वेगवेगळे असतात, रिएक्टंट वेगवेगळे बनू शकतात. सो दिस रिमेन्स द सेम अकॉर्डिंग टू द डाल्टन थिअरी. डाल्टनची जी आपण थिअरी पाहिलेली आहे द ॲटम इज indestructible म्हणजे atoms remain constant, cannot be created, cannot be destroyed. So therefore in this question the atoms remain the constant for this particular question. Now move to the next question. Dash is a basic substance from the following. खालील पैकी कोणता पदार्थ हा बेसिक सबस्टन्स आहे. सोडियम कार्बोनेट, सोडियम ॲसिटेट, सोडियम क्लोराइड अँड सोडियम हायड्रॉक्साइड. सो आपल्याला आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलंय विद्यार्थी मित्रांनो ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय आणि सॉल्ट म्हणजे काय. सो ज्यामध्ये ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो दॅट इज कॉल्ड ॲज ऍसिड. ज्यामध्ये रेड लिटमस पेपर ब्ल्यू होतो त्याला आपण बेस म्हणतो. आणि जनरली सॉल्ट हे न्यूट्रल असतात. So blue remains blue and red remains red. So now if you take the sodium carbonate हा salt आहे. So sodium carbonate जर salt असेल तर तो न्यूट्रल असतो. सोडियम ॲसिटेट हे कार्बोनिक ऍसिड आहे. सोडियम क्लोराइड इज अगेन हे एक प्रकारचं सॉल्ट आहे. सो आता सॉल्ट हे जनरली न्यूट्रल असतात. सोडियम क्लोराइड सॉल्ट आहे. ॲसिटेट हे ऑर्गॅनिक ऍसिड आहे. सो हे आपल्याला ऍसिडिक इन नेचर असेल. आपल्याला विचारले की बेसिक काय आहे. सो
सोडियम हायड्रॉक्साईड NaOH त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि ज्यामध्ये OH हा हायड्रॉक्सिल ग्रुप असतो तो बेसिक इन नेचर असतो. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे ती दॅट इज कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड. नाउ मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज ऑलरेडी इथे आपण आन्सर त्याचं दिलेलं आहे. द युनिट ऑफ अ पॉवर इज जूल पर सेकंड, डाइन, अर्ग, वॅट पर सेकंड. सो पॉवरचा जर आपण फॉर्म्युला घेतला सो पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. पॉवरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे वर्क अपॉन टाइम. सो वर्क आपण जूल मध्ये काउंट करतो. वर्क इज SI युनिट ऑफ वर्क इज जूल आणि टाइम आपण कशात कॅल्क्युलेट करतो सेकंड मध्ये. सो देअरफॉर द आन्सर इज 1 जूल पर 1 सेकंड दॅट इज द युनिट ऑफ द पॉवर. आता SI युनिट ऑफ अ पॉवर कडे आपण जर आलो तर SI युनिट ऑफ अ पॉवर काय आहे? वॅट आहे. पण आपल्याला इथे विचारलंय की युनिट ऑफ द पॉवर इज 1 जूल पर सेकंड. हे अप्रोप्रिएट आन्सर फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन आहे. बाकीचे त्याला ऍक्सेप्ट होत नाही किंवा लागू होत नाही. नाउ कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स? आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय हा आपल्याला विचारला गेलेला प्रश्न जर 1 मार्कचा असेल. सी व्हेनेवर यू राईट 1 मार्क क्वेश्चन, एका मार्काच्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना आपल्या उत्तरांमध्ये काय काय मुद्दे अपेक्षित आहे, जसं डेफिनेशन अपेक्षित आहे, युनिट अपेक्षित आहे. तर इथे विचारले व्हॉट आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. सो माझं ह्याचा आन्सर मुद्देसूद लिहिताना मी इथे पहा कसं लिहिलंय की आन्सर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इमॅजिनरी लाईन्स used to represent the direction and the strength of magnetic field. So keyword तुम्ही अंडरलाइन करू शकता. जसे इथे मी imaginary line bold मध्ये केलेला आहे. It's represent two things, the direction and strength. असे keyword पण तुम्ही काय करू शकता, अंडरलाइन करू शकता. Magnetic lines of force, effect of electric current या चॅप्टरशी रिलेटेड आहे. आणि ऍडिशनल पॉइंट आपण इथे दिलेला आहे की द ऍडिशनल थिंग ऑल्सो यू कॅन राईट टू गेट अन आउट ऑफ मार्क्स. ते हेल्प व्हिज्युअलाइज हाऊ द मॅग्नेटिक फील्ड बिहेव अराउंड द मॅग्नेट और इलेक्ट्रिक करंट. सो फॉर द 1 मार्क यू कॅन राईट इन दिस वे. लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट ऑड मॅन. ऑड मॅन आउट पण आपण त्याला म्हणू शकतो. आपल्याकडे आता 4 पदार्थ दिलेत. ॲमीटर, व्होल्टमीटर, होप्स ॲपॅरेटस अँड गॅल्व्हनोमीटर. आता यापैकी आपण ॲमीटर कडे आलो, व्होल्टमीटर कडे आलो आणि गॅल्व्हनोमीटर कडे आलो. सो दीज ऑल आर मेजरमेंट्स. हे आपण इलेक्ट्रिकल करंट, ज्यामध्ये ॲमीटरने आपण करंट मोजतो, व्होल्टमीटरने पोटेन्शियल डिफरन्स मोजतो, तर गॅल्व्हनोमीटरने आपण सेन्सिटिव्ह करंट मोजतो. सो वाइल द होप्स ॲपॅरेटस हा आपल्याला हीट रिलेटेड जो चॅप्टर आहे दॅट इज चॅप्टर नंबर 5, यामध्ये आपल्याला अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर चा स्टडी करण्यासाठी होप्स ॲपॅरेटस आहे. सो याच्यावरून आपल्याला निश्चित असं सांगता येतं की या प्रश्नामध्ये ऑडमॅन आउट हा होप्स ॲपॅरेटस आहे आणि त्याचं आपण इथे जस्टिफिकेशन लिहिलेलं आहे की बाकीचे यूज इन थर्मल एक्सपेरिमेंट वाइल द अदर्स आर इन इलेक्ट्रिकल मेजरिंग डिव्हायसेस. म्हणजे आपल्याला हा होप्स ॲपॅरेटस टेम्परेचर रिलेटेड आहे, म्हणजे म्हणून त्याला इथे थर्मल एक्सपेरिमेंट असं म्हटलं. सो थर्मल इज रिलेटेड टू द टेम्परेचर. बाकी हे इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स करणार आहे, जसं मी इथे करंट आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, तो इथे मेजर होणार आहे. चला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. ट्रू ऑर फॉल्स. आता ज्या वेळेला प्रश्न ट्रू ऑर फॉल्स या स्वरूपाचा असेल त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्टेटमेंट पूर्ण लिहून त्याच्या पुढे ट्रू ऑर फॉल्स असं लिहायचं आहे. सो करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल. ज्याला आपण दुसऱ्या भाषेत हा शब्द ऍज अ टर्मिनल म्हणून पण वापरू शकतो. इफ करंट मूव्स फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल इज द स्टेटमेंट इज ट्रू. सो आता याचा आन्सर आपल्याकडे आहे द स्टेटमेंट इज ट्रू. नाउ व्हाय दिस स्टेटमेंट इज ट्रू, का ट्रू आहे त्याचं आपण इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे.
आपण ज्या वेळेला एक्झाम मध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आउट ऑफ मार्क्सचा जेव्हा विचार करतो, SSC बोर्डचा पेपर लिहित असताना आपल्या आन्सर्स जेवढे डिटेल्स असतील तेवढे आपल्याला परीक्षकांवर चांगल्या प्रकारची छाप पाडता येते आणि चांगल्या प्रकारचे गुण आपल्याला मिळवता येतात. सो याच्यासाठी आपण ॲडिशनल पॉइंट लिहिलेला आहे की वाय दिस स्टेटमेंट इज ट्रू, की ज्या वेळेला आपण कन्व्हेन्शनल करंट फ्लो म्हणजे आपल्याला पारंपरिक पद्धतीने आपण करंट फ्लोचा डायरेक्शन दाखवतो, तर तो पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, जर त्याला आपण काय कनेक्ट केले असेल, बॅटरी कनेक्ट केली असेल. सो आपण जर बॅटरी कनेक्ट केलेली असेल आणि हा जर पॉझिटिव्ह टर्मिनल असेल आणि निगेटिव्ह टर्मिनल असेल, तर आपण करंट हा नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या पद्धतीने दाखवतो. पण बेसिकली करंट मूव्स फ्रॉम इनसाइड द सर्किट मध्ये जेव्हा आपण पाहतो तर तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असतो, पण एक्सटर्नल सर्किटला तो जोडलेला आहे असं कन्सिडर आपण केल्यामुळे तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल इज द करेक्ट आन्सर फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेन्शन द केमिकल फॉर्म्युला ऑफ. आपल्याला दोन कंपाऊंडचे केमिकल फॉर्म्युले लिहायचे आहेत. याला केमिकल फॉर्म्युला म्हणू शकतो, दुसऱ्या शब्दामध्ये आपण त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला असं देखील बोलू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली मला या दोन क्वेश्चन साठी काय लिहायचं आहे, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे. सो आता माझ्याकडे कॅल्शियम सल्फेट आणि सिल्वर क्लोराइड या दोघांचे मला मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहायचे आहेत. सो कॅल्शियम सल्फेट मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CaSO4. हे लिहित असताना काळजी घ्यायची आहे की C हा कॅपिटल लेटर मध्ये पाहिजे, S हा कॅपिटल लेटर मध्ये असला पाहिजे आणि O सुद्धा कॅपिटल लेटर मध्ये असला पाहिजे. केवळ A हा स्मॉल लेटर मध्ये असेल. सो या पद्धतीने लिहिला तरच तो आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला करेक्ट येतो, अदरवाइज यू विल नॉट गेट द मार्क्स फॉर दॅट. सिल्वर क्लोराइड AgCl हा सिल्वर क्लोराइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आपल्याला SSC बोर्डच्या पेपरमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला केमिस्ट्रीचे कोणतेही आन्सर लिहित असताना मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिणं अत्यंत गरजेचं आहे, ज्या वेळेला आपण त्या कंपाऊंडचं नाव लिहितो तेव्हा. Now let us move to the next question. Which ions are formed when hydrochloric acid dissociate? विद्यार्थी मित्रांनो, आपण 9th स्टँडर्ड मध्ये अरेनियस आयनायझेशन थेरी आणि आपल्याला डिसोसिएशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. की हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आपण HCl असं म्हणतो, हा डिसोसिएट होतो. आता डिसोसिएट म्हणजे वेगळे होणे. सो आता HCl हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, ज्याच्यामध्ये H हा आपल्याला असलेला पार्शली पॉझिटिव्ह आयन आहे आणि Cl हा पार्शली निगेटिव्ह असलेला आयन आहे. हे पॉसिबल कधी आहे, वेन इट म्हणणार पण त्याला वॉटर मध्ये टाकल्यानंतर. सो आता वॉटर मध्ये आपण जेव्हा HCl टाकू तेव्हा H आयन आणि Cl आयन काय होणार, सेपरेट होणार. म्हणजे HCl हा जो एकत्र कंपाऊंड होता यापासून दोन वेगवेगळे आयन काय झाले, डिसोसिएट झाले. सो आता आपल्याला प्रश्न विचारलाय, विच आयन्स आर फॉर्म्ड व्हेन हायड्रोक्लोरिक ऍसिड डिसोसिएट. सो हायड्रोक्लोरिक ऍसिडचं डिसोसिएशन करायचं असेल तर मीडियम इज रिक्वायर्ड. सो इथे मी आयडियल आन्सर कसं लिहू शकतो. सो आयडियल आन्सर इज हायड्रोक्लोरिक ऍसिड इज अ स्ट्रॉंग ऍसिड. When it dissolve in a water, it completely dissociate into HCl, H2O. It gives H plus ion, that is what called as cation. याला आम्ही cation म्हणणार आणि निगेटिव्ह आयन is what, anion. So हे पण तुम्ही ऍडिशनल दोन मुद्दे त्याच्यात लिहू शकता की which ions are formed when hydrochloric acid dissociate is hydrogen ion as a cation and then the plus sign is essential on over it, and chlorine is a negative ion. And at the bottom here it is a cation and anion. Now next question is, आता आपल्याला give scientific reason या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या ज्या वेळेला आपल्याला give reason विचारलं जाईल त्या वेळेला दिलेले सेंटेन्स जे आहे त्याचे पाठ करायचे. जसं आता इथे माझ्याकडे सोडियम आहे, हॅज अ व्हॅलेन्सी 1. सो माझ्याकडे कोणकोणता कीवर्ड आहे तर सोडियम, त्याच्यानंतर त्याची व्हॅलेन्सी
आणि त्यानंतर इथे असलेला कीवर्ड आहे 1. सो माझ्याकडे आता हा सोडियम, व्हॅलेन्सी आणि 1 असे 3 वेगवेगळे शब्द यांचा संबंध मला जोडायचा आहे की सोडियमची व्हॅलेन्सी 1 काय आहे, म्हणजे मला सोडियम बद्दल वर्णन करावं लागेल, व्हॅलेन्सी म्हणजे काय हे सांगावं लागेल आणि वाय इट इज 1 याचं मला एक्सप्लेनेशन. सो ज्या वेळेला तुम्ही गिव्ह रिझन लिहिणार आहात तेव्हा तो क्वेश्चन प्रॉपरली वाचल्यानंतर त्याचे या पद्धतीने आपण कीवर्ड्स जर सेपरेट केले आणि त्या कीवर्डचं मी माझ्या आन्सर मध्ये एक्सप्लेनेशन सायंटिफिकली टर्मिनॉलॉजी दिली आहे का नाही हे जर आपल्या उत्तरात असेल तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतात. सो गिव्ह रिझन मध्ये आपल्याला मिनिमम 4 पॉइंट्सची आवश्यकता असते आणि आपला आन्सर हे मुद्देसूद असणं गरजेचं असते. तो आयडियल आन्सर कडे आपण बघूया की वाय सोडियम हॅज अ व्हॅलेन्सी 1. सो पहिला पॉइंट आपण लिहिलेला आहे. तर पहिला आपण व्हॅलेन्सीचं डेफिनेशन घेतले बघा. पॉइंट नंबर 2 इथे मी वर्णन करून सांगितलंय. व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम. म्हणजे व्हॅलेन्सी बद्दल एक्सप्लेनेशन इकडे आपल्याला आलेलं आहे. सेकंड पॉइंट, सोडियम हॅज अ ॲटॉमिक नंबर 11. म्हणजे इथे मी सोडियम बद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. त्यानंतर आता व्हॅलेन्सी आणि सोडियमचा व्हॅलेन्सीचा काही संबंध आहे का, त्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 281 because atomic number is 11. Point number 3, and it has a one electron in the outermost shell. की लास्ट शेल मध्ये जो इलेक्ट्रॉन असतो म्हणजे नंबर ऑफ शेल्स, लास्ट व्हॅलेन्स सेल्स ज्याला आपण म्हणतो, जेवढे रिमेन असतात दॅट इज अकॉर्डिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल the valence electron indicate its group number. So to achieve the stable configuration, त्याला स्टेबल कॉन्फिगरेशन पाहिजे म्हणून तो एक इलेक्ट्रॉन लॉस करेल आउटर मोशन. हे सेंटेन्स लिहायलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. बट टू ऑक्टेट कम्प्लीट व्हायला इट ऍक्सेप्ट डोनेट 1 इलेक्ट्रॉन अँड देअरफॉर इट्स व्हॅलेन्सी इज 1. म्हणजे त्याचा ऑक्टेट काय होतो, कंप्लीट होतो, म्हणून त्याची व्हॅलेन्सी काय 1 आहे. So in another sentence, valency is a tendency of an element to form a stable octet or a duplet. ह्याचं ऑक्टेट कंप्लीट व्हायला एक इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. अशी इथे 6 पॉइंट्स आपण या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी दिलेली आहे. नाउ कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. इनिशियल वेलॉसिटी ऑफ एअरक्राफ्ट शुड बी ग्रेटर दॅन द एस्केप वेलॉसिटी. आपण पाहतो की स्पेस मध्ये आपल्याला जेव्हा कोणताही एअरक्राफ्ट सोडायचा असतो तर त्याची एस्केप वेलॉसिटी ही सुरुवातीला जास्त ठेवावी लागते. तर हे उत्तर लिहिण्यासाठी आपण इथे एक पहिला पॉइंट दिलेला आहे की फॉर्म्युला ऑफ एस्केप वेलॉसिटी. सो आता मला इथे माझ्या आन्सर मध्ये कोणकोणते कीवर्ड आहेत, तर एस्केप वेलॉसिटी हा एक कीवर्ड आहे. इनिशियल वेलॉसिटी, ग्रेटर, एअरक्राफ्ट म्हणजे एअरक्राफ्टला काय असणार आहे, मास असणार आहे. सो हे सगळ्या गोष्टीचं रिलेशन बघून माझा आन्सर त्या ठिकाणी प्रॉपरली आपल्याला लिहायचं आहे. सो आता काय आन्सर मध्ये लिहू शकणार आहे आपण. सो फर्स्ट पॉइंट, तर मी इथे एस्केप वेलॉसिटी आहे तर त्याचं डेफिनेशन लिहिलेलं आहे. सो एस्केप वेलॉसिटी इज द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड फॉर अ बॉडी. सो आता इथे बॉडी जो शब्द आहे तिथे तुम्ही एअरक्राफ्ट शब्द ऍड करू शकता. So escape velocity is minimum velocity required for a aircraft to overcome earth gravitational pull and escape into the space without falling back. म्हणजे तो स्पेस मध्ये गेला पाहिजे, परत खाली पडला नाही पाहिजे. आणि त्याच्या बाजूला आपण एस्केप वेलॉसिटीचा काय लिहिलंय, फॉर्म्युला लिहिलाय. सो दिस इज पॉइंट 1 जो आपल्याला हा एस्केप वेलॉसिटीचा पॉइंट कव्हर करतो. सेकंड पॉइंट, फॉर द अर्थ जर कुठलाही ऑब्जेक्ट अर्थ मधून एस्केप व्हायचा असेल तर त्याची मिनिमम वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड आहे. सो जोपर्यंत कोणत्याही ऑब्जेक्टची एस्केप वेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड होत नाही तोपर्यंत तो, म्हणजे मला कोणताही ऑब्जेक्ट जर स्पेस मध्ये काय करायचं आहे, सोडायचं आहे, तर त्याची वेलॉसिटी ही 11.2 पेक्षा काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. सो जर ती त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो आपला जो सॅटेलाइट आहे किंवा एअरक्राफ्ट आहे तो खाली पडण्याची शक्यता आहे.
So if the velocity of aircraft or a rocket is less than the escape velocity, earth gravity pull back to the surface, and only when the initial velocity equal to the escape velocity, म्हणजे जेव्हा इनिशियल वेलॉसिटी ही एस्केप वेलॉसिटी पेक्षा जास्त होईल किंवा इक्वल होईल तर आणि तरच तो एअरक्राफ्ट काय जाईल, स्पेस मध्ये जाईल किंवा तो एस्केप होईल. अदरवाइज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो खाली येऊ शकेल आणि म्हणून त्याला स्पेस मध्ये परमनंटली आपल्याला पाठवण्यासाठी त्याची इनिशियल वेलॉसिटी मस्ट बी ग्रेटर दॅन द एस्केप वेलॉसिटी अँड सो दॅट इट कॅनॉट बी फॉल्स बॅक ऑन द अर्थ अगेन. सो असे इथे 4 पॉइंट आपण या प्रश्नाच्या उत्तराकरता लिहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे की डोमेस्टिक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली जी उपकरणं आहेत, टीव्ही आहे, फ्रीज आहे, ट्यूबलाइट आहे, बल्ब आहे, जेवढी सगळी उपकरणं आहेत ही सगळी पॅरलल मध्ये का जोडलेली असतात असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. सो लेट इट बी. याचा आन्सर आता हा 9th च्या बेसवरचा असलेला प्रश्न आहे. सो पॅरलल मध्ये जोडल्यामुळे काय होतं, सो इन पॅरलल कनेक्शन द व्होल्टेज रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो असतो तो कॉन्स्टंट राहतो. हे वाक्य इथे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून ते बघा मी तो बोल्ड केलेला आहे. सो इन अ पॅरलल कनेक्शन each appliances gets the same voltage as mains supply and each appliances work independent. प्रत्येकाला फ्रीज आहे, टीव्ही आहे, पंखा आहे, हे वेगवेगळे उपकरण आहेत. त्या प्रत्येकाला लागणारा जे काही करंट आहे ह्या प्रत्येकाला लागणारा करंट कमी जास्त आहे पण व्होल्टेज मात्र कॉमन लागतो. इफ वन ऑफ द अप्लायन्सेस स्विच ऑफ गेट फ्यूज अदर कंटिन्यू टू वर्क. म्हणजे पॅरलल मध्ये एक उपकरण जर बंद पडलं तर दुसरं चालू राहते. त्यानंतर आपल्या घरामध्ये येणारा जो करंट आहे इन इंडिया इज 220 वोल्ट. सो इफ यू कनेक्टेड इन द पॅरलल every appliances that is electrical appliances that is domestic appliances required a potential difference 220 volt आणि हा एवढा फुल व्होल्टेज त्याला भेटला तरच तो व्यवस्थित चालू शकतो. म्हणजे कॉन्स्टंट व्होल्टेज आपल्याला कधी मिळणार, इफ यू कनेक्टेड इन द पॅरलल and it is possible only when it is connected in parallel. In a parallel current is divided according to resistance of the appliances and we required constant potential difference. Therefore domestic electric appliances are connected in parallel, not in series. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण येऊया. हा आपल्या समोर आलेला न्यूमरिकल आहे. सी ज्या वेळेला फिजिक्स मध्ये आपण न्यूमरिकल क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत तर न्यूमरिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्यामध्ये आपल्याला युनिट्स त्याचबरोबर त्याचा डेटा हा पण लिहिणं अत्यावश्यक आहे. सो आता आपण बघूया की हा जो क्वेश्चन आहे त्याचा मी पहिला डेटा लिहिणार आहे. मास ऑफ द वॉटर. आता इथे वॉटर किती केजी दिले मला 10 kg. देयरफॉर मास ऑफ वॉटर इज स्मॉल m इज 10 kg. इनिशियल टेम्परेचर T1 20 डिग्री होता. सो T1 इज 20 डिग्री अँड फायनल टेम्परेचर इज 100 डिग्री. म्हणजे 10 किलो पाणी तुम्हाला तापवायचं आहे 20 पासून उकळेपर्यंत तर तुम्हाला किती हीट लागणार आहे असा तिथे क्वेश्चन विचारलाय आपल्याला. सो आपल्याला दिलेली व्हॅल्यूज आहे m इज 10, T1 20, T2 100. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर, ही स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी ऑफ वॉटर आपल्याला ही दिलेला डेटा आहे. सो इन दिस क्वेश्चन इट इज गिवन एज अ 1. पण आपल्याला माहिती पाहिजे की वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 1 असते. सो इफ इट इज नॉट गिवन देन बाय डिफॉल्ट यू हॅव टू टेक इट एज अ 1. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला राईज इन टेम्परेचर म्हटलंय. सो कितीने टेम्परेचर वाढलंय, दॅट इज डेल्टा टी इज T2 minus T1, 100 minus 20, 80 डिग्रीने टेम्परेचर आपल्याला वाढवायचं. सो हीट रिक्वायर्ड, सो ज्याला हीट रिक्वायर्ड आपण म्हणणार Q इज इक्वल टू m इंटू C इंटू डेल्टा टी. m इज इक्वल टू 10 आहे. C जस्ट इथे आपण कॅल्क्युलेट केलं दॅट इज गिवन 1 आणि 80. या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं 1 इंटू 8 इज 8 आणि त्यानंतर आपल्याकडे असलेला 1 इंटू 8 इज 8 आणि इथे आपल्याला असलेला हा 0 आणि हा 0. सो करेक्ट आन्सर इज 10 इंटू 80 ला मल्टिप्लाय जर आपण केलं तर इट इज
800 कॅलरी, नॉट 8000 कॅलरी. सो किती एनर्जी लागेल मला? 8 कॅलरी एवढी काय लागणार आहे? स्पेसिफिक हीट किंवा त्याला लागणारी हीट जी आहे ही एवढी 800 कॅलरी एवढी आपल्याला ती लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की गिव्ह वन सच एक्झाम्पल व्हेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हॅपन सायमल्टेनियसली. आपल्याला असा प्रश्न विचारलाय की ऑक्सिडेशन अँड रिडक्शन एकाच वेळी कधी घडून येते याचं उदाहरण द्या. सो हा आहे क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 शी रिलेटेड. यामध्ये आहे ही क्रिया एकाच वेळी घडून येण्यासाठी रेडॉक्स रिॲक्शन होण्याची गरज आहे. सो मला जो प्रश्न इथे विचारलाय हा ऍप्लिकेशन बेस्ड विचारलाय की ऑक्सिडेशन पण आणि रिडक्शन एकाच वेळी कुठे होते. सो इनडायरेक्टली मला रेडॉक्स रिॲक्शन लिहायचं आहे. काय काय प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचावा. गिव्ह सच एक्झाम्पल म्हणजे मला एक एक्झाम्पल लिहायचं आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होते, रिडक्शन होते याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आणि ते एकाच वेळी होते म्हणजे एकाच रिॲक्शन मध्ये होते असं मला इथे एक्सप्लेन करायचं आहे. सो नाव आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पहिली रिॲक्शन मी लिहिले बघा. H2S react with sulfur dioxide gives sulfur. So तुम्हाला पहिली रिॲक्शन लिहायची आहे. So when you write the reaction ती बॅलन्स असली पाहिजे. दॅट इज वन. सेकंडली त्याच्या स्टेट मेन्शन केल्या पाहिजेत. इथे बघा मी स्टेट मेन्शन केले आहेत. गॅस, गॅस, सॉलिड, लिक्विड. मग आता मी आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे सीईओचं. आणखीन एक एक्झाम्पल दिले. 3 मी एक्झाम्पल दिलेले आहे. सो यू कॅन राईट एनी वन ऑफ इट. आता मला इथे एक्सप्लेनेशन लिहायचे की याच्यात कोणत्या रिॲक्शन मध्ये. सो यू कॅन टेक एनी वन ऑफ द रिॲक्शन. तर आता यातली आपण कोणती एक रिॲक्शन घेऊया आणि त्या रिॲक्शन मध्ये रेडॉक्स रिॲक्शन कधी होते, कशी होते यासाठी मी रेडॉक्स रिॲक्शनचा पहिल्या पॉइंट मध्ये काय लिहिलं बघा. डेफिनेशन ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. सो रेडॉक्स रिॲक्शन इज द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. आणि ब्रॅकेट मध्ये खाली इन्फॉर्मेशन दिली ही लिहायची आपल्याला आवश्यकता नाही पण ती माहिती व्हायला पाहिजे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. सो हा वर्ड नाही लिहिला तरी चालेल पण लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अन ऑक्सिडेशन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हॉट वी कॉल्ड ॲज रिडक्शन. मी इलेक्ट्रॉन घेतला पण गेला पाहिजे, दिला पण गेला पाहिजे, ऑक्सिजन गेन किंवा लॉस झाला पाहिजे. सो इथे आपण पहिल्या रिॲक्शन कडे आलो तर इथे SO2 जो आहे हा SO2 चा काय बनलाय S. सो SO2 causes oxidation of H2S and itself get reduced. म्हणजे SO2 चे ऑक्सिडेशन होऊन तो रिड्यूस झालेला आहे आणि रिड्युसिंग एजंट मध्ये H2S आहे म्हणजे सल्फर डायऑक्साइड हा माझा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर रिड्युसिंग एजंट काय आहे? H2S आहे. म्हणजे इथे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन विच कॉजेस ऑक्सिडेशन विच कॉजेस रिडक्शन म्हणजे या दोघांचं मी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, एक्झाम्पल लिहिलेलं आहे. हे त्याचं असं आयडियल आन्सर असेल. आता आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. सो काय विचारले त्या ऍक्टिव्हिटी मध्ये? नंबर ऑफ पिरियड्स इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल इज डॅश, आयसोटोप ऑफ क्लोरीन इज डॅश, व्हॅलेन्सी ऑफ निऑन इज डॅश and name of the element which is suggested by Mendeleev as a Eka aluminum. म्हणजे इथे मला विद्यार्थी मित्रांनो 1, 2, 3 आणि 4 वेगवेगळे क्वेश्चन्स विचारलेत आणि त्यांनी म्हटले कंप्लीट इट. सो आता हे कंप्लीट करताना इट इज नेसेसरी टू राईट द सेंटेन्सेस. सेंटेन्स तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. सो आय विल जस्ट गिव्ह द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन की या 4 चे आन्सर्स काय आहेत. So number of periods in modern periodic table is 7. म्हणजे इथे माझा आन्सर आला पाहिजे 7. Isotopes of chlorine are chlorine atomic mass number 35, atomic mass number 37. Chlorine ला 2 isotopes आहेत 35 आणि 37. Valency of neon is 0. You can write 0 in word or in number because it is an inert gas element. And name the Eka aluminum is called as gallium
आणि त्याचा आपण सिम्बॉल पण इथे लिहिले. सो दीज आर दी आन्सर्स ऑफ दी fill in the blanks or complete the activity. Now let us move to the next question. Write what happened when plug key in a circuit is open. कोणत्याही विद्युत परिपथामध्ये प्लग की जर आपण काढून टाकली, सो प्लग की इज नथिंग बट द स्विच. म्हणजे आपल्या घरामध्ये जो स्विच असतो तो एक्सपेरिमेंट मध्ये फिजिक्सच्या प्लग की म्हणून वापरला जातो. आता स्विचला आपण काय करतो, स्विच कॅन बी ऑन, स्विच कॅन बी काय ऑफ. स्विच ऑन केला तर सर्किट कंटिन्यू होते आणि स्विच जर ऑफ केला तर सर्किट काय होते, ब्रेक होते. सो सिमिलरली प्लग की म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये अशा पद्धतीची डायग्राम असेल. हा पार्ट ओपन आहे याचा अर्थ प्लग की काढलेली आहे आणि हा पार्ट असा दाखवलाय याचा अर्थ प्लग की म्हणजे याला म्हणणार ऑन ची सिच्युएशन आणि याला काय म्हणणार आपण, ऑफ ची सिच्युएशन. आताच काय सांगितलं, ऑन असेल तर सर्किट कंटिन्यू होईल, ऑफ असेल तर सर्किट ब्रेक होईल. सो आता इथे ऑन आणि इथे विचारले मला व्हॉट हॅपन, सर्किट इज ओपन. सो ऑफ जो लिहिलाय याचा अर्थ ही सिच्युएशन काय आहे, सर्किट इज ओपन. सो आता सर्किट ओपन असेल, when plug key is open the electric circuit become incomplete. हा पहिला पॉइंट त्यात ऍड करता येईल. and due to break in the circuit electric current cannot flow through the circuit and as a result ज्यासाठी तुम्ही ते वापरले म्हणजे बल्ब, फॅन, जे काही जर स्विच ऑफच ठेवला असेल तर तुमच्या कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल, इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस असेल घरचे, ते चालणार नाहीत. सो when you write answer of any particular question, तो किती मार्काला विचारलाय, कोणत्या इंटेन्शनने विचारलाय, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्याचा आन्सर लिहायचा आहे. आता आपल्या समोर क्वेश्चन येतोय, डिफरन्शिएट बिटवीन लॅटंट हीट अँड स्पेसिफिक हीट. तर इथे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण ज्या वेळेला पहिल्यांदा आपण आपला व्हिडिओ रिलीज केला होता तर त्यामध्ये आपण सांगितलं होतं की व्हेनेवर डिफरन्शिएट बिटवीन असेल तर तुम्हाला 3 मुद्दे करायचे. सो दिस इज कॉलम 1. हे 2 कॉलम तुम्ही नेहमीच करता. कोणते कोणते, जो क्वेश्चन मध्ये इथे लॅटेंट हीट आपल्याला विचारला आहे, इथे विचारलंय आपल्याला स्पेसिफिक हीट विचारलंय. सो हे 2 कॉलम आपले असतातच असतात, पण तुम्हाला हा तिसरा बनवायचा पॉइंट. सो आता हा लॅटेंट हीट अँड स्पेसिफिक हीट मध्ये मी डिफरन्शिएट करताना 4 पॉइंट इकडे टाकलेत. सो पहिला पॉइंट आहे माझा डेफिनेशन. So what is latent heat? Heat absorbed or released during the change of a state of a substance without change in temperature. म्हणजे change in state without change in temperature is called latent heat. So what is the specific heat? So specific heat rise the temperature. हा टेम्परेचर वाढवतो, तर हा टेम्परेचर वाढवत नाही. म्हणून सेकंड पॉइंट घेतलेला आहे आपण, टेम्परेचर चेंज. इन लॅटेंट हीट the temperature is no change. We can say in another word, तो लक्षात ठेवायचा नसेल तर टेम्परेचर इज कॉन्स्टंट आणि इथे टेम्परेचर काय होते, बदलते. याचा युनिट ऑफ लॅटेंट हीट किलो जूल पर किलोग्रॅम, while the specific heat चा जूल पर डिग्री सेल्सिअस पर किलोग्रॅम आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक लिहिले. when there is a latent heat the solid is converted to liquid, liquid to gas. The change in the phase, याला आपण काय म्हणणार, change in the phase. While the specific heat is the heat absorbed by the particular object to rise the temperature. म्हणजे specific heat उष्णता टेम्परेचर वाढवण्यासाठी होते, तर latent heat change in phase साठी होते. हा डिफरन्स आहे latent heat आणि स्पेसिफिक हीट मधला. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे की फाइंड द ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर, इथे प्रश्न विचारला मला ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन. आता इथे दिलं मला ऑक्सिजन आणि याच्या वरच्या बाजूला आपल्याला लिहिलेलं आहे 8 आणि खालच्या बाजूला लिहिलेलं आहे 16. सो हा 8 आणि 16 काहीतरी नंबर रिप्रेझेंट करतो. तर आता आपल्याला या कॅल्क्युलेशनचा वापर करून आन्सर लिहायचे. सो आता ॲटॉमिक नंबर Z या अक्षराने आपण दाखवतो. इन ऑक्सिजन 8 नंबर ऑफ प्रोटॉन्स आर देअर अँड
द ॲटॉमिक मास नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 8 आहे. ॲटॉमिक मास नंबर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन तर 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन बरोबर काय झाले 16. सो ॲटॉमिक मास नंबर ऑफ ऑक्सिजन इज 16. नंतर आपल्याला विचारले की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. सो इलेक्ट्रॉन त्याचे 8 आहेत म्हणून 2 + 6 इज इक्वल टू 8 आणि त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6. So to complete the octet still 4 electrons are required, 2 electrons are required and therefore in the outermost 6 electron, so to complete the octet 2 more is needed and therefore valency of oxygen is 2. So अशा पद्धतीने आपण त्याचा atomic mass number लिहिला, atomic number लिहिला, electronic configuration आणि valency. So you can put 0.1, 0.2, 0.3 and according to that you can write the answer for this particular question. Let us move to the next question. आता आपल्याला तिथे जसा अगोदरचा प्रश्न विचारला होता डिस्टिंग्विश बिटवीन, पुन्हा इथे आपल्याला दुसरा डिस्टिंग्विश बिटवीन आलाय कॉल्ड ट्रायड्स अँड ऑक्टेव्स. हा की ट्रायड्स आणि ऑक्टेव्स हा अगेन चॅप्टर 2 मधला प्रश्न आहे. डिस्टिंग्विश पुन्हा एकदा मी 3 कॉलम केलेले आहेत. द फर्स्ट कॉलम इज पॉइंट, सेकंड कॉलम इज ट्रायड अँड ऑक्टेव्स. सो माझा पहिला पॉइंट इकडे आहे ग्रुप ऑफ एलिमेंट्स म्हणजे ट्रायड मध्ये आपण एलिमेंटचा ग्रुप करतो म्हणून इथे वर्ड आपण घेतले आहे ग्रुप ऑफ एलिमेंट. इन ट्रायड 3 एलिमेंट्स, इन ऑक्टेव्स 8 एलिमेंट्स. असोसिएशन विथ म्हणजे ट्रायड कुणाशी असोसिएटेड आहे तर डोबेरायनर लॉ ऑफ ट्रायड. तर ऑक्टेव्ह कुणाशी असोसिएटेड न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स म्हणून इथे मी सेकंड पॉइंट लिहिलंय की असोसिएटेड विथ द सायंटिस्ट की कुठल्या सायंटिस्ट ते रिलेटेड आहे. आणि व्हॉट कन्क्लुजन वी कॅन ड्रॉ विथ द हेल्प ऑफ ट्रायड. ट्रायडचा मूळ उद्देश मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर हा फर्स्ट आणि थर्डच्या ॲव्हरेज वर असतो याच्याशी रिलेटेड वर फोकस केलेला आहे. तर आपल्याला ऑक्टेव्स मध्ये फर्स्ट आणि 8 एलिमेंटची प्रॉपर्टीज जी आहेत केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर याच्यावर फोकस केलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण ऑक्टेव्स अँड ट्रायड्स याच्यावर डिस्टिंग्विश बिटवीन करू शकतो. यू कॅन मे ऍड युअर ओन पॉइंट्स ऑल्सो. सी दॅट जे पॉइंट आपण ऍड करणार आहोत ते लॉजिकली आणि त्याचबरोबर सायंटिफिकली रिलायबल असणं गरजेचं आहे. कुठलेही ज्याला आपण इलॉजिकल किंवा ज्याला अंदाजे आपण म्हणतो असं कुठलेही पॉइंट्स आपल्याला सायन्स मध्ये चालत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे डिफाइन न्यूट्रलायझेशन and explain by giving example of NaOH H2SO4. आता याला आपण थोडं डिवाइड करू शकतो. न्यूट्रलायझेशन हा एक पार्ट मला विचारलाय, त्याचं एक्झाम्पल विचारलंय मला, या दोघांचा वापर करून घ्या असं विचारलंय आणि यामध्ये मला रिॲक्टंट सांगायचे आहेत, प्रोडक्ट देखील सांगायचे आहेत आणि वाय फिनॉप्थॅलिन ड्रॉप इज यूज्ड. फिनॉप्थॅलिन या रिॲक्शन मध्ये का वापरायचं आहे. आता ज्या वेळेला आपण कोणत्याही प्रश्नाचा आन्सर लिहिणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे, त्याचे डिव्हिजन करणं गरजेचं आहे. जसे इथे मी न्यूट्रलायझेशन म्हणजे इथे मला 4 पॉइंट्स या ठिकाणी क्वेश्चन्स मध्ये अपेक्षित आहे असं या ठिकाणी दिसून येते. सो मग आता याचा आन्सर मी लिहिणार आहे. पहिलं डेफिनेशन ऑफ न्यूट्रलायझेशन. सो बघा मी ते बोल्ड मध्ये लिहिलंय तसं तुम्ही ते बोल्ड मध्ये लिहू शकता. आणि मग न्यूट्रलायझेशन डेफिनेशन आपण सगळ्यांना माहिती आहे. In a chemical reaction, when acid react with base to form a salt and water, it's called neutralization reaction. So माझा पहिला पॉइंट इथे मी कंप्लीट केलेला आहे, that is about neutralization. आता पुढे मला विचारले की एक्सप्लेन गिव्हिंग एक्झाम्पल. आता मला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इकडे लिहायचं आहे. सो मी आता इथे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन लिहितो. काय सांगितलंय NaOH रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड. सो काय मला मिळालं Na2SO4 H2O. So reaction must be balanced. Reaction balance असणं गरजेची आहे. So here we showed the balance reaction. त्यानंतर मला विचारले की यातले रिॲक्टंट कोणते आहेत आणि प्रोडक्ट कोणते आहेत. सो लेफ्ट साइडला जे असतात ते सर्व रिॲक्टंट असतात आणि राईटला जे असतात ते सगळे प्रोडक्ट असतात. सो रिॲक्टंट इज सोडियम हायड्रॉक्साइड विच इज बेस आणि
सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 इज अ ऍसिड. एवढं डिटेल मध्ये आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं राहिले, प्रोडक्ट लिहायचं राहिले. सो द प्रोडक्ट in this reaction is Na2SO4 which is salt and H2O is a water. आता इथे प्रश्न जो नेक्स्ट विचारला होता की काय याच्यात फिनॉल्फ्थॅलीन आपण ऍड केलेला आहे. सो ऍज वी नो दॅट दिस रिएक्शन इज अ केमिकल रिएक्शन, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. तर न्यूट्रलायझेशन प्रोसेस जेव्हा स्टार्ट होणार आहे तेव्हा नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स अँड नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स इक्वल झाले पाहिजे. नंबर ऑफ H प्लस इज इक्वल टू नंबर ऑफ OH. जसं आता आपल्या ग्लास मध्ये जर पाणी एम्प्टी ग्लास आहे तर किती पाणी टाकायला पाहिजे आणि तो ग्लास भरलाय का नाही हे मला डोळ्याने दिसू शकतं पाणी ओतत असताना. तसं आपल्याला ते सॉल्ट न्यूट्रल करायचे म्हणजे H इक्वल टू काय झाले पाहिजे, OH आयन झाले पाहिजे. मग ते झालेत का नाहीत हे आपल्याला चेक कसं करता येईल. जसं मला ताप आलाय का नाही यासाठी मी थर्मामीटर यूज करतो, ब्लड प्रेशर मोजायचं असेल तर सिग्मॅमोमीटर यूज करतो. तर ती रिएक्शन न्यूट्रल झाली आहे का नाही हे मला फिनॉल्फ्थॅलीनने कळणार आहे. सो फिनॉल्फ्थॅलीन विल गिव्ह मी इंडिकेशन की ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन कंप्लीट झालेली आहे. सो फिनॉल्फ्थॅलीन इज यूज इन ऍसिड बेस्ड इंडिकेटर. इट कलरलेस इन ऍसिड. जर त्यात ऍसिड हे जास्त असेल तर तो कलरलेस बनेल आणि जर तो बेस असेल तर तो काय बनेल, पिंक बनेल. म्हणजेच तो कलरलेस वरून पिंक वर जर गेला म्हणजे ऍसिडची बेस बरोबर रिएक्शन झालेली आहे आणि कंप्लीट रिएक्शन झालेली आहे. आणि इथून मला ते सिद्ध होईल की न्यूट्रलायझेशन रिएक्शन कंप्लीट झालेली आहे किंवा न्यूट्रलायझेशन स्टार्ट झालेले आहे. अँड देअरफॉर phenolphthalein used as an indicator to show the neutralization occurs. During neutralization, color change helps to identify end point of the reaction. म्हणजे ती रिएक्शन परिपूर्ण झाली हे सिद्ध करण्यासाठी आपण फिनॉल्फ्थॅलीन ऍड करणार, कारण की ते सगळेचे सगळे सोल्युशन हे कलरलेस सोल्युशन्स आहेत. म्हणून आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे येऊया. आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्ट मध्ये आपल्याला दिले क्वांटिटी आणि त्याचे युनिट सांगायचे. त्याचं डिनोटेशन आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे. सो क्वांटिटी, त्याचं डिनोटिफिकेशन, फॉर्म्युला आणि युनिट आहे. सो आपल्याला पहिली क्वांटिटी दिली आहे करंट, जो आपण I या सिम्बॉलने दर्शवतो. त्याचा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू Q/T आणि युनिट ऑफ अ करंट इज अ एम्पियर. व्होल्टेज विच इज ऑल्सो कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. सिम्बॉल आपण त्याला कॅपिटल V यूज करतो. V चा फॉर्म्युला आहे W/Q आणि त्याचे युनिट आहे V. सो या पद्धतीने आपल्याला हा चार्ट असा इनडायरेक्टली असा इनकम्प्लीट चार्ट बऱ्याच वेळेला बोर्डाला आपल्याला विचारतात, तर तो या पद्धतीने आपल्याला कंप्लीट करून अकॉर्डिंग टू त्याला जे काय बॉक्स असतील ते बॉक्स तुम्हाला काय करायचे, आखायचे आणि जे जे पॉइंट्स फिल करायला सांगितलेत त्याला परत तुम्ही अंडरलाईन करू शकता. सो आता हे आपल्याला विचारलेला प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ अँड एक्सप्लेन डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता इथे मला विचारलेला प्रश्न आहे कॅल्शियम कार्बोनेटच्या डिकम्पोजिशनच्या बाबतीमध्ये. सो डिकम्पोजिशन रिएक्शन, त्याच्यामध्ये मी डिकम्पोजिशनचं डेफिनेशन लिहिलेलं आहे म्हणून माझा पहिला पॉइंट मध्ये डिकम्पोजिशन रिएक्शन आलेली आहे. सो डिकम्पोजिशन रिएक्शनचा पॉइंट तुम्हाला लिहायचा आहे. सेकंड पॉइंट मध्ये ती रिएक्शन लिहायची आहे. सो कॅल्शियम कार्बोनेट इज स्ट्रॉंगली हीटेड, इट डिकम्पोज इनटू कॅल्शियम ऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड आणि ही मी कंप्लीट रिएक्शन इथे लिहिणार आहे. सो कंप्लीट रिएक्शन पण इथे अपेक्षित आहे, त्याचं एक्सप्लेनेशन इथे अपेक्षित आहे. म्हणजे इथे मी डेफिनेशन लिहिलेलं आहे आणि इथे आपल्याला ड्रॉ असं म्हटलेलं आहे. सो ड्रॉ मध्ये आपल्याकडे ज्या टेक्स्टबुक मध्ये एक बीकर दिलाय बघा, असा आपला फर्नेस दिलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा ट्रायपॉड दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण CaCO3 टाकले आणि बुन्सेन बर्नरने त्याला हीट दिलेली आहे. सो ही डायग्राम या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे. तर ही डायग्राम तुम्ही इथे काढू शकता. आता वेळेअभावी मी इथे डायग्राम डिस्प्ले केलेली नाही आहे. सो कॅल्शियम ऑक्साइड विच इज कॉल्ड क्विकलाइम, त्याचे एक्सप्रेशन आपण इथे दिलेलं आहे आणि ही रिएक्शन आपल्याला या पद्धतीने प्रॉपरली
पुन्हा लिहायची आहे. सो इथे लिहिलेली रिॲक्शन, इथे लिहिलेली रिॲक्शन, या सगळ्या मुद्द्यांचा समावेश आपल्या उत्तरामध्ये असणं अपेक्षित आहे. नाउ मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. What is the characteristic of element, which are its type and give example of each. म्हणजे एलिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक विचारलेत, त्याचे मला टाइप विचारलेत आणि प्रत्येकाचं एक्झाम्पल विचारले. सो म्हणून इथे मी मेटलचे टाइप घेतलेत आपण, की डेफिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ एलिमेंट घेणारच होतं. पहिले मेटलचं डेफिनेशन आपण लिहिले कि metals are classified into, मतलब elements are classified into metals, non metals and metalloid. आणि त्या प्रत्येकाचे एक्झाम्पल लिहिलेत आपण. जसे इथे हे सगळे मेटलचे एक्झाम्पल आहेत, हे सगळे नॉन मेटलचे एक्झाम्पल आहेत आणि इथे मेटलॉइडचे एक्झाम्पल आहेत. इथे ऍडिशनल तुम्हाला करायचं आहे त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सिम्बॉल लिहायचं आहे. जसं सोडियम Na, मॅग्नेशियम Mg आणि ॲल्युमिनियम Al, ऑक्सिजन O, क्लोरीन Cl, सल्फर S, बोरॉन चा B, सिलिकॉनचा Si, आर्सेनिकचा As. तर हे सिम्बॉल्स पण लिहिणे तिथे महत्वाचे आहेत जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतील तर. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, स्टेट फ्लेमिंग राईट हँड रूल, एक्सप्लेन व्हेन इट कॅन बी यूज्ड. आता आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल लिहिणार आहोत. तर तुम्हाला हा रूल लिहिण्यासाठी मार्क आहे. तो पहिला तुम्ही रूल लिहिणार आहात ज्यामध्ये थंब, फोर फिंगर, मिडल फिंगर हे पॉइंट्स आपण दाखवलेत. आणि बघा त्या ठिकाणी डेफिनेशन लिहित असताना कसं सिस्टमॅटिकली आपण पॉइंट्स घेतलेत. फोर फिंगर काय दाखवतो, मिडल फिंगर काय दाखवतो, आणि इथे टेक्स्ट बुक मधली जी डायग्राम आहे ही सुद्धा इथे आपल्याला अपेक्षित आहे. सो इथे ती डायग्राम पण काढणं आवश्यक आहे. आणि ही आपल्याला विचार की याचा यूज कुठे आहे. सो याचा यूज आपल्याला काय ठरवायला की इंड्यूस करंटचं डायरेक्शन ठरवायचं असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला ठरवायची असेल तर किंवा मॅग्नेट कुठे मूव्ह केला तर आपल्याला करंटचं डायरेक्शन फाइंड आउट करता येईल, किंवा करंट कुठल्या दिशेला पाहिजे त्यानुसार मॅग्नेट मूव्ह करायला पाहिजे, यासाठी आपल्याला फ्लेमिंग राईट हँड रूल मिळतो. यालाच आपण जनरेटर लॉ अशा नावाने देखील ओळखले जाते. इट इज ऍप्लिकेबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक जनरेटर. अशा अर्थाने आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलाय, एक्सप्लेन फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता बाळांनो या प्रश्नामध्ये एकूण टोटल 6 फॅक्टर आहेत. तर या 6 फॅक्टरचे 6 फॅक्टर आणि त्या 6 फॅक्टरचं एक्सप्लेनेशन लिहिणं गरजेचं आहे. सो मी काही महत्वाचे मुद्दे यात कन्सिडर घेतलेले आहेत. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा पहिला पॉइंट घेतलाय आणि त्याचे एक्सप्लेनेशन घेतलेत. नेचर ऑफ रिॲक्टंट घेतलाय आपण, त्यानंतर त्याचे एक्झाम्पल दिले, केमिकल रिॲक्शन लिहिली तर जास्त उपयुक्त आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स घेतले, साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टन्स घेतलेला आहे. असे 3 पॉइंट इकडे घेतलेत, 3 पॉइंट इकडे घेतले. टेम्परेचर घेतलेले आहे आपण, कॅटलिस्ट सुद्धा हा महत्वाचा पार्ट घेतो. आणि हे सगळेच्या सगळे मुद्दे हे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन स्पीड अप करण्यासाठी वापरले जातात. तर अपेक्षित उत्तरामध्ये डेफिनेशन आणि एक्झाम्पल या प्रत्येकाचे आले पाहिजेत. यानुसार त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. रिॲक्टंट दिलेला आहे, प्रोडक्ट दिलेला आहे आणि टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन, आणि प्रश्न विचारलाय मॅच द फॉलोइंग. म्हणजे हा कॉलम जर ए असेल, हा कॉलम बी असेल, तर हा कॉलम सी आहे, तर ए ची जोडी कुणाबरोबर, आणि जसा ते इथे आपण बघूया. आता हा BaCl2 ZnSO4 याची जोडी आपल्याला याच्या बरोबर जोडता येते. BaCl2 ची ZnSO4 रिॲक्शन झाली तर BaSO4 ZnCl2 मिळतो, आणि ही आपली डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. म्हणजे मला याचा ॲरो इकडे, याचा ॲरो इकडे असं जोडता येईल. आता ते व्यवस्थित आपल्याला कळायला पाहिजे म्हणून आपण पुढे त्याचा आयडियल आन्सर इथे दिलेला आहे की BaCl2 ZnSO4 BaSO4 ZnCl2 ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. तर AgCl पासून Ag आणि Cl मिळाला
ही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. तर CuSO4 Fe याची रिॲक्शन झाली तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. CaCO3 COO ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. ऍक्च्युली ही डिकम्पोजिशन पण आहे, पण ही एंडोथर्मिक मध्ये या अर्थाने आहे कारण की आपण त्याला हीट सप्लाय केलेला आहे, म्हणून जस्ट अगोदरच्या क्वेश्चन मध्ये पण ते आलेलं आहे. आणि H2OCO2 इज अ कार्बोनिक ऍसिड बनतो. इट इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो मग तुम्हाला हा कॉलम असा कंप्लीट करायचा आहे आणि हा त्याचा असा हा टॅब्युलर डेटा तुम्हाला कम्प्लिटली या ठिकाणी दाखवून तो आन्सर या पद्धतीने कंप्लीट करायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे यायचं आहे. क्वेश्चन आहे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक मोटर अँड इलेक्ट्रिक जनरेटर विथ द फॉलोइंग पॉइंट. 3 पॉइंट आपल्याला इकडे दिलेले आहेत आणि या 3 पॉइंटला अनुसरून आपल्याला याचे आन्सर्स लिहायचे आहेत. काय काय विचारलंय की त्याची सर्किट डायग्राम काढा, म्हणजे दोघांच्याही डायग्राम काढणं आवश्यक आहे. अलाइनमेंट ऑफ apparatus इन द सर्किट आणि प्रिन्सिपल विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. डायग्राम इसेन्शियल आहे, तर यातले मी डायग्राम न काढता फक्त पॉइंट्स घेतलेले आहेत. मग आता यामध्ये आपण पॉइंट्स, इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर. सो अलाइनमेंट मध्ये आपण इथे बघा पॉइंट घेतलेला आहे. याच्यात तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. The motor connected in series circuit, so the electric current supplied to the coil, generator mechanical energy converted to the electrical energy. आणि सर्किट डायग्राम मध्ये आपण कनेक्शन्स दिलेले आहेत की करंट सप्लाय केले की कॉइल रोटेट होते आणि कॉइल रोटेट केले की करंट काय होतो, इंड्यूस होतो. हे इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरचं असलेलं वैशिष्ट्य आहे. आणि प्रिन्सिपल यामध्ये हे दोन इथे प्रिन्सिपल्स आपण लिहिलेले आहेत, ते परिपूर्ण असणं गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी सायन्स 1 या विषयाची चॅप्टर 1 to 5 यामधली आयडियल्स आन्सर्स कसे असावेत याच्याबद्दलचा व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे. ही उत्तरे आदर्श आहेतच, पण यापैकी काही वेगळी उत्तरे असतील, मुद्दे वेगळे असतील, पण ती यामध्ये इन्क्लूड नसतील तर ती सुद्धा बरोबर असतात. तर आपण योग्य तो निर्णय घेऊन आपल्याला कोणती उत्तर अपेक्षित आहेत किंवा कशा प्रकारे प्रश्नाची उत्तरं लिहिली पाहिजेत याची दक्षता घेऊन पुढचं प्रिपरेशन घ्यावेत. कारण की तुमचा आणि आमचा सर्वांचा कॉमन उद्देश आहे की कोणीही आपला पेपर तपासला तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजेत आणि ते आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठी आपल्याला